नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला पाहूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत। 4:30 वाजता ते कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत। सभेची आणि महाआरतीची या बैठकीमध्ये रणनीती ठरणार आहे। अमित ठाकरे हे सुद्धा आता औरंगाबादकडे रवाना झालेले आहेत। 4:30 वाजता मनसेची महत्त्वाची बैठक होतीये। औरंगाबाद मधल्या सभेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय रणनीती ठरते, सभा आणि महाआरतीच्या अनुषंगाने हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमित ठाकरे हे सुद्धा आता औरंगाबादकडे रवाना झालेले आहेत। यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील पोलीस आयुक्तांना भेटणार असल्याचं समजतंय। औरंगाबाद मधल्या घडामोडींना आता वेग आलेला आहे। पोलीस आयुक्तांची ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी ते माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं आता समोर येत आहे। ही आताची अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत। एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत। पोलीस आयुक्तांची ते भेट घेऊन नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, इम्तियाज जलील आज औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत। राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ही भेट होतीये। काय नेमकं या भेटीमागचं कारण आहे, काही माहिती समजू शकली आहे का? बघा, इम्तियाज जलील हे भेटणार हे खरं आहे, मात्र त्यांनी या भेटीमागचं कारण अजून स्पष्ट केलेलं नाही। मात्र राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील पोलीस आयुक्तांना भेटतात। निश्चितपणे ते काही ना काही त्या ठिकाणी बोलू शकतील आणि पोलीस आयुक्तांची भेट झाल्यानंतर ते जवळपास 6 वाजता सर्व मीडियाशी या भेटीमागचं कारण किंवा आपली भूमिका सांगू शकतात। मात्र काही माहिती अशी आहे की अनेक मुस्लिम संघटना असतील त्यांनी इम्तियाज जलीलकडे जाऊन काही गोष्टींबद्दल तक्रारी केलेल्या आहेत किंवा ज्या काही राज ठाकरे यांच्या सभेमुळे परिणाम होऊ शकतात त्याबद्दल सुद्धा काही लोकांनी त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत। त्या सर्व तक्रारींना घेऊनच बहुतेक इम्तियाज जलील पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या सगळ्या गोष्टी पोलीस आयुक्तांच्या कानावर टाकू शकतात। मात्र भेट झाल्यानंतर इम्तियाज जलील ज्यावेळेस बोलतील त्याच वेळेस आपल्याला खरं कळू शकेल इम्तियाज जलील आणि पोलीस आयुक्तांच्या भेटीत। बर सिद्धार्थ, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। राज ठाकरे यांचा ताफा पुण्यामध्ये दाखल झाल्याची ही पुढची महत्त्वाची बातमी आहे। राज ठाकरेंसोबत मनसैनिक पुण्याला रवाना झालेले आहेत। मनसैनिकांमध्ये सध्या प्रचंड उत्साह दिसतो आहे। सभेसाठी मनसेची जय्यत तयारी तर सुरूच आहे, मात्र सभेआधीच वातावरण काहीसं तापल्याचंही समोर येत आहे। राज ठाकरे यांचा ताफा आता पुण्यात दाखल झाल्याचं समजतंय। त्यांच्या सोबत अनेक मनसैनिक पुण्याला रवाना झालेले आहेत। महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जी सभा होतीये या सभेसाठी राज्यभरातले मनसैनिक प्रचंड उत्साहात आहेत। राज ठाकरे या सभेमध्ये नेमकं काय बोलणार, मनसैनिकांना नेमका काय आदेश देणार, याचीच मनसैनिकांना आता उत्सुकता लागलेली आहे। मात्र राज ठाकरेंच्या सभेआधी राज्यातलं राजकीय वातावरण सुद्धा काहीसं तापल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यात मनसेकडून बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। ही आपण दृश्य जी पाहतो आहोत सध्या स्क्रीनवर, ही नवी मुंबईतली दृश्य आहेत। वाशी टोल नाक्यावरची ज्या वेळेला राज ठाकरे पुण्याला रवाना होत होते, मध्ये नवी मुंबईमध्ये ते थांबलेले होते आणि त्यांचं जंगी स्वागत मनसैनिकांकडून करण्यात आलेलं होतं। आता ते सध्या पुण्यामध्ये दाखल झाल्याचं समजतंय। त्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। वैभव सोनवणे हे आपले प्रतिनिधी थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। मात्र आपण ही दृश्य जी पाहतो आहोत सध्या, ही नवी मुंबईमधली दृश्य आहेत। वाशी टोल नाक्यावर ज्या वेळेला राज ठाकरे यांचा ताफा दाखल झालेला होता त्यावेळेसची दृश्य आहेत। मात्र आता ते पुण्यात दाखल झालेत। याच संदर्भातली माहिती जाणून घेऊया। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या।
वैभव, राज ठाकरेंची गाडी ज्या ज्या भागातनं जाते त्या त्या भागात मनसैनिक मोठ्या संख्येनं जमा होत आहेत, त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। पुण्यामध्ये आता राज ठाकरे दाखल झाल्याचं समजतंय, कशा पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं गेलंय? अजिंक्य, पुण्यामध्ये राज ठाकरे त्यांच्या लॉ कॉलेज रोडच्या राजमहाल या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यापूर्वी येताना ते जेव्हा मुंबईहून आले, तळेगावच्या टोल नाक्यावरती कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठं स्वागत केलं। फटाक्याची आतिषबाजी जी आहे ती करण्यात आली, त्यांच्या गाडीवर फुलं उधळण्यात आली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना एक भगवी शाल जी आहे ती मावळ मनसेच्या वतीनं देण्यात आलेली होती। त्यानंतर राज ठाकरे हे त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी पोहोचलेत। आता मनसेच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती त्यांच्यासोबत होईल। उद्याचं नियोजन जे आहे ते नेमकं कसं असेल याबाबतची एक रूपरेषा जी आहे ती जवळपास निश्चित झाली। आपल्यासोबत अजय शिंदे मनसेचे नेते, त्यांना आपण विचारूया नेमकी उद्याची रूपरेषा काय असणार आहे, कसा दौरा असणार आहे, आज नेमकं साहेबांच्या बैठकीमध्ये काय काय ठरेल? उद्या सकाळी साधारण 7:30-8 वाजता आम्ही या इथून संभाजीनगरला जाण्यासाठी निघू। सकाळी 7 ते 8च्या दरम्यान या ठिकाणी 200 ते 250 गुरुजी साहेबांच्यासाठी प्रार्थना म्हणण्यासाठी येणार आहे। देवाकडे ते प्रार्थना करणार आहे, त्यांनी जे हिंदुत्वाचं कार्य हातात घेतलंय ते कार्य सिद्धीत जावं याच्यासाठी ते प्रार्थना करतील आणि साहेबांना शुभ आशीर्वाद देतील। त्याच्यानंतर आम्ही इथून निघून वडू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे घेतील आणि मग तिथून पुढे आम्ही संभाजीनगरकडे जाणार आहोत। साधारण किती लोक उद्या सोबत असणं अपेक्षित, कारण सभा परवा आहे, पुन्हा उद्या इथून जाताना शक्ती प्रदर्शन केलं जाईल की परवाच्या दिवशी कार्यकर्ते मनसेचे औरंगाबादला येणार? नाही, हे शक्ती प्रदर्शन नाहीये, हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित झालेले हा जो काय मी जे सातत्याने तुम्हाला सांगतो की खूप मोठा सगळा माहोल हिंदुत्वाचा या हिंदुस्थानात तयार झालेला आहे आणि मग प्रत्येकाला साहेबांच्या बरोबर यायचंय अशी परिस्थिती। त्याच्यामुळं उद्या कमीत कमी आमच्या अंदाजाने 500 ते 700 गाड्या साहेबांच्या बरोबर असतील। आम्ही ती संख्या कमी करायचा खूप प्रयत्न करतोय, परंतु हा 500 ते 700 गाड्या बरोबर असणं आणि या सभेसाठी पुण्यातनं 15 ते 20 हजार जनता जाणं हे जवळपास निश्चित आहे। तर त्या पद्धतीचे आम्हाला आउटपुट मिळतात, त्याचे इनपुट्स मिळतात। बरं, ठीक आहे। इथून निघाल्यानंतर साधारण किती वाजेपर्यंत तुम्ही औरंगाबादला पोहोचाल? रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत केलं जाईल। आज जसं निघाले ते निघाल्यापासून बऱ्याच ठिकाणी कार्यकर्ते हे रस्त्यावरती त्यांची वाट पाहत उभे होते, तर त्याचं काही नियोजन असणार आहे? मी तुम्हाला एक एक सभा आमची झाली होती आणि त्या सभेला सुद्धा आम्ही पुण्यातनंच निघालो होतो आणि पुण्यातनं औरंगाबाद जायला आम्हाला जवळपास पूर्ण दिवस लागला होता। तुम्हाला सगळ्यांना तो आठवत असेल की त्यावेळेला सुद्धा प्रचंड मोठा तापा साहेबांच्या बरोबर जनसमुदायाचा तयार झाला होता। उद्या देखील त्याच पद्धतीची परिस्थिती असणार आहे। खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टीचं आकर्षण आहे आणि हे आकर्षण एका वेगळ्या पातळीवरचं आहे। हे आकर्षण हिंदुत्वाच्या ह्या महासागराला साहेब काय पद्धतीने संबोधित करणार आहे, त्यांचं संबोधन काय असेल याच्यासाठीचं असेल आणि खूप उत्सुकता समाजामध्ये या भाषणासाठी आहे। बरं, ठीक आहे। अजिंक्य, आपण पाहिलं उद्या सकाळी 7:30 वाजता साधारण 200 ते 250 गुरुजी जे ते राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी इथे येतील आणि त्यानंतर ते औरंगाबादच्या दिशेनं जातील। दरम्यान मध्ये वडू तुळापूरला ते संभाजी महाराजांचं दर्शन घेतील आणि तिथून पुन्हा ते औरंगाबादच्या दिशेने निघतील असं सांगण्यात आले। हा सगळा एकूण उद्याच्या प्रवासाचा त्यांचा आराखडा जो असेल त्या संदर्भामध्ये एक बैठक जी आहे ती कार्यकर्त्यांची काही वेळानंतर किंवा कार्यकर्ते राज ठाकरे यांना भेटतील जाऊन आणि जवळपास एकूण ही सगळी कार्यक्रमाची रूपरेषा जी उद्याची ती निश्चित होईल। बिलकुल वैभव, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आता मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्साहित आहेत, राज ठाकरे यांचं जागोजागी स्वागत होतं आहे आणि उद्याची नेमकी त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे याबद्दलची माहिती देखील पुण्यातल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। पुढची बातमी बघूया। ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावलंय। नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठीचं हे समन्स आहे। ठाण्यातील सभेदरम्यान राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती आणि त्यावरून आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आयोजकांसह मनसे पदाधिकाऱ्यांना हे समन्स बजावलं गेलंय। अविनाश जाधव यांना 6 तारखेला उपस्थित राहण्यासाठीचं हे समन्स आहे। सकाळी 11 वाजता ठाणे शहरातल्या नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये अविनाश जाधव यांना हजर राहण्याच्या अनुषंगाने हे समन्स बजावलं गेलेलं आहे। काही दिवसांपूर्वी ठाण्यात राज ठाकरे यांची सभा झाली होती, या सभेवरून हे समन्स बजावलं गेलेलं आहे, कारण सभेदरम्यान राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती, त्यावरून आर्म्स ॲक्टनुसार
गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आयोजकांसह मनसे पदाधिकाऱ्यांना हा समन्स बजावला गेला आहे. सध्या राज्यामध्ये भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापवण्यास सुरुवात झालेली आहे. काही जणांचं योगी भोगीवरून मतपरिवर्तन झालंय आणि त्याचं संशोधन व्हायला हवं अशा शब्दात संजय राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली आहे. राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही भोंगेबाजी. आता योगी कोण भोगी कोण आणि हे योगी आणि भोगी संदर्भातलं मतपरिवर्तन कसं झालं अचानक, हा एक संशोधनाचा विषय. जर एखाद्या विद्यार्थ्याला याच्यावरती PhD करायची असेल तर त्यांनी करायला हवी. या संदर्भात राजनीति करना चाहते, उसका मतलब है महाराष्ट्र में लाउड स्पीकर के मामले में अशांतता पैदा करना चाहते हैं. उसका मतलब है आपको सिर्फ और सिर्फ यहाँ बड़ा चढ़ाकर इस मामले में लोगों को गुमराह करना है, तो आपकी मर्जी. लेकिन हमने ये भी कहा था कि लाउडस्पीकर के मामले में एक राष्ट्रीय भूमिका, राष्ट्रीय धोरण एक तैयार करना चाहिए जो पूरे देश को लागू. योगी जी का जो निर्णय है वो भी इसी मामले में बहुत महत्वपूर्ण है, वो सरकार का, और सबको ये मान्य होना चाहिए, चाहे सरकार किसी भी पार्टी को. महाराष्ट्र में जात और धर्म के आधार पर दंगे भड़काना, विभाजन करना, हाँ, ये उनकी मंशा थी, एक षड्यंत्र था और उनके पीछे एक पॉलिटिकल पार्टी की ताकत थी. ऐसे में उनके ऊपर सिटीजन का मुकदमा बनता है. मनसे आणि भाजप युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशामध्ये NDA आणि UPA अशा आघाड्या आपण पाहिल्यात. मनसे आणि भाजपची युती होईल की नाही याबाबत संभ्रम आहे. सत्तेसाठी अशा आघाड्या होतच असतात असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. राजकारणामध्ये अनेकांच्या युत्या होत असतात. आता त्यांची युती झाली का नाही काही कळायला मार्ग नाही, परंतु प्रत्येक जण आपल्या आपल्या सत्ता येण्याच्या करता, आपल्याला कामाची संधी मिळण्याच्या करता वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या देश पातळीवर पण अनेक झालेल्या आहेत, ते वेगवेगळ्या राज्यांच्या पातळीवर पण झालेले आहेत. तुम्ही मागं NDAचे बघितलं, तुम्ही UPA बघितलं, अशा प्रकारच्या आघाड्या होत असतात. पिंपरी चिंचवडमधल्या निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडलेली आहे. 12वीच्या परीक्षेत पास होण्यासाठी महाविद्यालयातल्या एका शिपायानं विद्यार्थिनीकडे विचित्र मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र पीडितेच्या तक्रारीवरून आणखीही काही विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या दृष्टीने आता पोलीस तपास करतायत. आरोपी शिपायाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. या शिपायानं विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केलेली होती. 12वीत जर पास व्हायचं असेल तर आपण जे सांगतोय ते तू कर असं या शिपायानं विद्यार्थिनीला सांगितलेलं होतं. पिंपरी चिंचवडमधला हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे. पीडित मुलीनं तक्रार केली आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीची कसून चौकशी सध्या पोलीस करतायत. या पीडित विद्यार्थिनीचं आणि या शिपायाचं नेमकं काय संभाषण झालं ऐकूया. अरे पास व्हायचंय किंवा नाही ते तुला माहिती ना. आता तुझी एखादी फ्रेंड असेल ना असं 12वीची, तिला सांगितलं असेल ना अंकलनं काय दिलं किंवा नाही. नाही फ्रेंड नाही काय बोलले. नाही तिला विचार ना असं. तुम्हाला काय पाहिजे ते तुलाच माहिती ना. असं काय पाहिजे ते सांगा. तू काय तू
तू त्यांनी मला म्हणाले की तुला 12वी पास व्हायचंय का? तर मी हा बोलले. तर मी त्यांना म्हणलं की तुम्हाला काय पाहिजे? मला असं वाटलं की पैसे पाहिजेत तुम्हाला. तर त्यांनी तू असं म्हणाले. त्यांनी मला असं म्हणाले की तू पाहिजे आणि तुझ्या 12वीच्या मैत्रिणींना विचार की अंकल काय देतात, काय नाही देत. याच्यावरून आम्ही असं काय समजायचे की मागील 12वीच्या पोरींवर काय झालं असेल, काय नाही. हा आरोपी तिथं कामावर हजर होता आणि कॉलेजने फक्त त्याचा माफीनामा लिहून घेतलेला. म्हणजे तुम्ही काहीही केलं, फक्त माफीनामा घेतल्यावर तुम्ही त्या आरोपीला सोडून देणार का? म्हणजे तो पुढं काहीतरी करायला पाहिजे असं काही कॉलेजची धोरणं आहेत का, अपेक्षा आहे का? हे कॉलेज का त्याला पाठीशी घालते, हे याची चौकशी व्हावी. आम्ही सदर आरोपीला ताब्यात घेतलं. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून कायदेशीर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये सदर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तो आरोपी MCRमध्ये आहे. ओव्हर. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसाठी डिनरचं आयोजन केलेलं आहे. 30 एप्रिलला हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र या कार्यक्रमाला जाण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकार दिला असून त्यांच्याऐवजी परिवहन मंत्री अनिल परब या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या डिनरला उपस्थित राहण्यास नकार दर्शवल्याचं समजतंय. दिल्लीमध्ये 30 एप्रिलला या डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं गेलेलं आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. शिवसेनेचे खासदार आज रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत स्नेहभोजन करणार आहेत. यावेळेला शिवसंपर्क अभियान आणि BKCमध्ये होणाऱ्या मेळाव्यासंदर्भात चर्चा होणार असल्याचं समजतंय. याच संदर्भात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यासोबत संवाद साधला. त्यांनी नेमकी या संदर्भात काय माहिती दिली आहे पाहूया. मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या खासदारांदरम्यान चर्चा होणार आहे. वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिवसंपर्क अभियान आणि यासोबतच BKCमध्ये जो मेळावा होणार आहे शिवसेनेचा, या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. आज रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेचे खासदार स्नेहभोजन करणार आहेत. या स्नेहभोजनाच्या सोबतच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या खासदारांदरम्यान चर्चा होणार असल्याचं समजतंय. यापैकी महत्त्वाचे मुद्दे शिवसंपर्क अभियान आणि BKCमध्ये जो मेळावा होणार आहे शिवसेनेचा, त्या संदर्भातली चर्चा प्रामुख्यानं होईल. यासोबतच कदाचित राज्यातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींसंदर्भातही चर्चा होऊ शकेल. विनायकराव, नेमकं ह्या डिनर डिप्लोमसी मागचं कारण काय आहे, काय सांगाल? तसं विशेष कारण नाही आहे, पण एक पक्षप्रमुख म्हणून आणि परिवाराचे प्रमुख म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना नेहमीच वाटतं की माझ्या कुटुंबातले जे सगळे वेगवेगळे पदाधिकारी आहेत ते माझ्या घरी यावेत आणि हे ऐश्वर्य त्यांचं जे आहे, शिवसैनिकांचं जे ऐश्वर्य आहे ते त्यांनी पाहावं अशी उद्धवजींची नेहमी इच्छा असते. आणि आता लोकसभेचं अधिवेशन झाल्यानंतर या खासदारांना आपल्या घरी बोलून त्यांच्याशी चर्चा करायची, पण जेवण पण द्यायचं, हा त्यांच्या एक मनामध्ये एक आपुलकीची भावना आहे. एक कुटुंब प्रमुख ह्या नात्याने त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली जी भावना, त्या अनुषंगाने आज सर्व खासदारांची 7 वाजता बैठक त्या ठिकाणी, सर्व खासदार त्या ठिकाणी येतील. परंतु यामध्ये राजकीय चर्चा देखील होण्याची शक्यता आहे. राजकीय चर्चा ओघाने आलीच, पण खास करून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी राजकीय चर्चेपेक्षा सामाजिक कार्याला जे वाहून घेतलेलं आहे आणि जो मिळालेला महाराष्ट्राचा जो सत्ता आहे
ती महाराष्ट्राच्या विकासासाठी कशी राबवायची हे जे त्यांनी ठरवलेलं आहे ते आमच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मनसेने तर नेहमीप्रमाणे आपला पक्ष भाड्यावर द्यायला सुरुवात केलेली आहे. जो भाडं जास्त देईल त्याच्याकडे तो पाठवायचा हा त्यांचा पूर्वीपासूनचा धंदा आहे. यापूर्वी सुद्धा केलं. आता तर खूप मोठा भाड्याची रक्कम सुद्धा खूप मोठी आल्याचं दिसतंय. त्यामुळे ह्या भाडोत्री लोकांना शिवसेनेवर सोडून शिवसेनेशी लढण्याचं जे भारतीय जनता पक्ष मनामध्ये मनसुबे आखतंय त्या भाजपाला सुद्धा आणि त्यांच्या भाडोत्री पक्षांना सुद्धा सडेतोड उत्तर देऊन त्यांची जागा नेमकी काय आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेचा जो अकराळ विक्राळ जो महास्वरूप जे आहे, विराट स्वरूप जे आहे शिवसेनेचं, हे कसं आहे हे दाखवण्यासाठी आमच्या सर्वांच्या विनंतीनुसार माननीय उद्धवजींनी 14 मे 2022 रोजी मुंबई आणि महानगरातल्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात 14 मे रोजी करायचे ठरवलेले BKC बांद्रा येथून. धन्यवाद विनायकजी, तुम्ही न्यूज 18 लोकशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भंडाऱ्यातल्या पवनी तालुक्यातल्या उमरेड करांडला अभयारण्यात वाघिणीचं दर्शन झालंय. शाडो नावाची वाघीण 2 बछड्यांसह मुक्त संचार करताना दिसली. तलाव परिसरात वाघिणीचं दर्शन झालं असून हा क्षण पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. तर दुसरीकडे चंद्रपुरातल्या मूल तालुक्यातल्या उथळपेठ या गावात बिबट्याचा एक बछडा आढळून आलाय. वामन किन्नाके यांच्या शेतात हा बछडा आढळल्यानं एकच खळबळ माजली. वनविभागाला याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि या बछड्याला ताब्यात घेतलं. ही 2 दृश्य भंडारा आणि चंद्रपूर मधली. केरळमधला एक विचित्र अपघाताचा व्हिडिओ समोर आलेला आहे. 2 तरुण दुचाकीवर बसून डोंगराळ भागातल्या रस्त्यावरनं जात होते. याच वेळी डोंगरावरून घसरलेला एक दगड त्यांच्या दुचाकीवर आदळला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय आणि हा सगळा अपघाताचा थरार, दुर्घटनेचा हा सगळा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. केरळमधला हा अपघात असल्याचं बोललं जातंय. या अपघाताचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. हे दुचाकीस्वार डोंगराळ भागातल्या रस्त्यावरनं जात असताना अचानक डोंगरावरून एक मोठा दगड घरंगळत खाली आला. तो थेट दुचाकीस्वारांवरच आदळला आणि या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचं समजतंय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. थोड्याच वेळात स्पीड न्यूज मध्ये भेटूया. माझी सहकारी प्राजक्तासह. बघत रहा न्यूज 18 लोकमत.